आपण सर्वांचं उर्मिला स्वयंपाकघरात स्वागत आहे। तर आज मी आंब्याचं लोणचं बनवलेलं आहे 2 दिवसाखाली। तर मग मी आंब्याचं लोणचं कसं बनवलेलं रेसिपी शेअर करणार आहे। त्या अगोदर काचेच्या भरण्या मी गरम पाण्यामध्ये अगोदर अर्धा तास भिजून चांगलं हे केलेलं आहे कोमट पाण्यामधून, आणि मग रात्रभर याला मीठ लावून ठेवलं होतं भरण्याला, ताकी आपले भरण्या चांगल्या कोरड्या होत्या म्हणून। आणि ओलं बिलकुल नाही पाहिजे भरण्या हे काचेच्या, नाहीतर आंब्याचं लोणचं नासू शकते। आणि अगोदरच मी घातलेलं आहे, त्याच्याने अगोदरच मग सगळं पद्धतशीरच करावं लागतं हे लोणच्याचं सगळं, आणि आपल्याला वर्षभर जाणार आहे हे लोणचं। तर मग हे भरण्याला सगळ्या झाकणाला मी मीठ लावून घेतलं होतं, रात्रभर असंच ठेवलं होतं, कोरडं झालं होतं। आणि फडक्यानं सगळं हे मीठ आणखीन एकदा काढून घेतलेलं आहे। आणि मग हे असं टपमध्ये मोठ्या घातलं होतं, एकदम छान मसाले ते लागण म्हणून सगळे। तर चांगलं झालेलं आहे लोणचं। माझ्या मुलाला तर भरपूर आवडलेलं आहे लोणचं हे। भरपूर आंबे होते भावाच्या शेतातले, भावाने आणून दिले होते चांगले। तर माझा भाऊ शेतकरीच आहे, तर आंबे भरपूर पिकलेले ते भरपूर दरवर्षी खायला भेटतात। मग लोणचे पण आम्ही घालून घेतो दरवर्षी। तर मग असं मी सगळं लोणचं केलेलं आहे, त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे। त्या अगोदर मी सगळं हे भरून दाखवते तुम्हाला, मी काचेच्या भरण्यामध्ये कसे साफ केले मी भरण्या ते। आणि जेवढं कोरडं असलं तेवढं लोणच्याला चांगलंच असते। मग मी ह्या भरण्यामध्ये लोणचं एक भरण्यामध्ये भरून घेते अगोदर। मग असं भरल्याच्या नंतर आपल्याला मी तर खूप लागतात, मेहनत लागते, 2-3 दिवस लागते चांगलं हे बनवायसाठी। मसाला चांगला बनवावा लागतो याचा सगळा लोणच्याचा, आणि जास्त पण मसाला टाकून लागते, कमी पण मसाला टाकून लागते, बरोबरच राहायला पाहिजे। मीठ पण लागते भरपूर, मीठ तर जास्ती राहू नये आणि कमी पण राहू नये लागते, त्याला बरोबरच टाकावं लागते। तर मसाले काही अंदाजाचेच असते तेवढे, अंदाजा तर माहितीच होते आपल्याला आंब्याचा। तर मग मी असं हे एक भरणी भरून घेतलेली आहे, आणि दुसरी पण भरणी भरून घेत आहे। त्या कशी भरायला मी हात बिलकुल लावत नाही, मग भरताना असंच मी चमच्याने प्लेटनी असं भरून घेतलेलं आहे मी हे लोणच्याचं। मग आता आणि आपण स्वयंपाक करताना हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे असा जप चालू करायचा। आपला स्वयंपाक पण टेस्टी होते भरपूर। आणि बघत आपली दुसरी पण भरणी भरलेली आहे, आणि बरोबरच 2 भरण्यामध्ये झालेला आहे, आणि छोटी भरणी भरलेली आहे, आणि थोडा लोणचं उरलेलं आहे, दुसऱ्या भरणीत भरणार आहे मी। तर हे टपमध्ये तर सगळं संपलेलं आहे लोणचं आता ह्याच्यातलं। मग आता हे तेल तर भरपूरच टाकावं लागते, मला 2 किलोच्या जवळजवळ तेल लागलं होतं हे बनवण्यासाठी। आणि सगळं सेटअपमधलं आता लोणचं काढून घेतलेलं आहे मी। प्लास्टिकमध्ये जास्त दिवस ठेवायचं नसते, पण माझ्याकडं काही मोठं नव्हतं म्हणून मी ह्याच्यामध्येच केलेलं आहे। आणि हे छोट्या भरणीमध्ये खायला पण काढून घेणार आहे मी, असं डेली यूज आपल्याला स्वयंपाकसोबत असं गरम भातासोबत ते खायला छान टेस्टी लागते, पोळीसोबत खायला हे लोणचं। तर आम्ही कितीतरी वर्षापासून आम्ही हेच आंब्याचं लोणचं खात होतो घरच्याच, चांगलं बगर केमिकलचं ते सगळं असते पद्धतशीर हे बनलेलं। आणि घरीच बनवतात लोणचे सगळे, लिंबाचे लोणचे, आंब्याचे लोणचे, मिरचीचे, टमाट्याचं लोणचं। तर सगळ्या रेसिपी मी लिंबाच्या लोणच्याची रेसिपी अगोदर टाकलेलीच आहे, आणि याचा आंब्याचं जाम पण टाकलेला आहे, आणि आंब्याचा ठेचा पण करून टाकलेला आहे, खोबऱ्याचा आणि आंब्याचा। तर हे सगळं अशा भरून घेतलेल्या आहेत मी। आणि मग आता समोर व्हिडिओ सगळा पहा, आणि आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मग हे मी अशी प्लेटामध्ये कामून ठेवलेली आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये मला पाणी टाकायचं आहे। तर पंख्याच्या हवेने पाणी खालचं गार होऊन लोणचं लवकर नासत नाही मग त्यामुळं। तर हे लोणचं तर आपलं एवढं टेस्टी झालेलं आहे, माझ्या मुलाला भरपूर आवडलेलं आहे लोणचं, म्हणून मी तुम्हाला पूर्ण रेसिपी सांगणार आहे मी कसं ठेवायला काय नाही। आणि उन्हाळा जास्त असल्यामुळं तर असं पाण्यामध्ये ठेवल्याने लोणचं हे खराब होत नाही। तर हे डेली यूजसाठी छोट्या भरणीमध्ये काढलेलं आहे, आणि हे पण लोणच्याला 1-2 दिवसाला बघावंच लागते। तर मग आंबे तर माझे मिस्टर असे फोडून देत आहेत। आम्ही आंबे पण धुवून स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेले आहेत असे हे आंबे। ह्याला हे तोंड पण ह्याचे काढून घेतलेले आहे, वरचे ते सगळे असते त्याच्यामध्ये चिक असते त्या तोंडामध्ये, मग टेस्ट वेगळंच होते म्हणून आम्ही काढून टाकलेलं आहे वेगळं। तर भरपूर एवढे आंबे आहेत, मी काही मोजले नाहीत, पण भरपूर माझ्या भावाचं मन भरपूर मोठं आहे, आंबे दिलेले आहेत एवढे। आणि हे एका टपमध्ये पाणी पण ठेवलेलं आहे असं मी। तर हे पाणी असं काळं एकदम 2-3 पाण्याने 4 पाण्याने तर धुतले होते मी हे सगळ्या पुडी। आता हे पहिलं पाणी असं वेगळंच होतं, निळं झालेलं, आणि मग 4 पाण्याने धुतलेली आहे स्वच्छ एकदम। तर बाहेर नेऊन आणि वाळू पण घातली होती मी फॅनच्या हवेला चांगले, हे सगळ्या फोडी बाजूवर ते ठेवून। तर हे असे एवढे आंबे सगळे फोडले होते एवढे, घरीच माझे मिस्टर फोडत आहेत आंबे, आणि बाहेरून काही फोडून आणले नाही, पण घरीच फोडत आहोत आम्ही। आणि हे पूजा पण झालेली आहे माझी देवाची। तर मग आता हे सगळी मी हे एकदम चांगल्या सुकून गेल्यात फोडी ह्या चांगल्या, फॅनच्या हवेला उन्हाला थोड्या उठवल्या, फॅनच्या हवेला थोड्या उठवल्या होत्या, तर आपलं लोणचं खराब होऊ नये म्हणून। मग हे गॅस पेटून घेते मी, आणि आता लागणारं ह्याचं साहित्य पद्धतशीर मी सांगणार आहे, किती घेतलं काय नाही ते सगळं। 2 कढया ठेवत आहे, एका कढयामध्ये मी धने भाजायचे आहेत मला, आणि एका कढईमध्ये मोहऱ्या भाजायच्यात, आणि दुसरीकडे मी जामसाठी कुकर पण लावलेलं आहे आंब्याचं झाड पण आहे माझ्या घरी, पण माझ्या भावाच्या शेतात 25च्या वरील झाडं आहेत आंब्याचे,
भरपूर आंबे होतात दरवर्षी आमच्याकडं. तर हे धने आहेत ना, मी पाव किलो धने आहेत एवढ्या आंब्याला घेतलेली मी. तर 2 वाट्या झाल्या होत्या वाट्याने हे धने पूर्ण या वाट्याने. आणि अर्धा पावची वाटी आहे. पाव किलो धने आणि 1 वाटी काकीन मोहऱ्या घेतल्या होत्या. अर्ध्या धन्याला काकीन अर्ध्या मोहऱ्या घ्यायच्या. तर हे आणखीन हे सगळं काढून भरपूर चांगलं भाजून घेतलं होतं मी. जास्त पण भाजायच्या नाही मोहऱ्या, उगं थोड्याशा गरम होऊ द्यायच्या. तर हे धने पण काढून घ्यायली मी. आता हे धने टाकून घेतलेले आहेत. मग आता मी हे मोहऱ्या उगं हलक्या थोड्या गरम करणार आहे, जास्त करपू द्यायच्या नाहीत. मोहऱ्या टेस्ट झाली निघून. आणि धने पण थोडेसे हलकीशीच गरम करून घेणार आहे. गरम केले का केले म्हणून, का की लोणचं आपलं खराब होणे म्हणून. आणि जास्त करपूस तर बिलकुल भाजू द्यायचं नाही, असं खरपूस पण भाजायचं नाही, हलकं उगा असं भाजून घ्यायचं थोडे वेळ. तर हे असे भाजून घ्यायले मी. वाटीने पुन्हा एकदा सांगते, वाटीने 1 वाटी मोहऱ्या होत्या आणि 2 वाटी धने होते. तर धने पण शेतातलेच आहेत हे माझ्या भावाच्या. आणि भरपूर दरवर्षी काय काय होते ते भाऊ देते मला. हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ आणि गहू असं काही झालेलं देत असते. माझ्यापेक्षा लहान आहे पण धान्य भरपूर देते मला. मी मोठी आहे सगळ्यामध्ये बहीण भावामध्ये. तर हे असं भाजून घेतलेलं आहे मी बोलत बोलत सगळं. तर जास्त धने थोडेसे जरा जास्त भाजून घ्यायचे आणि मोहऱ्या तर एकदम कमीच भाजून घ्यायच्या आहेत. धन्याचा गॅस बंद करून घेतलेला आहे आणि मी मोहऱ्याचा पण गॅस बंद करून घेतलेला आहे. तर मी हाताने कशाला दाखवायला, म्हणजे मी जास्त भाजलेले नाहीत आणि पोळत पण नाहीत मोहऱ्या, उगाच थोड्याशाच गरम केलेल्या आहेत मी. मग आता सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला थंड व्हायला प्लेटमध्ये. तर हे असं प्लेटमध्ये थंड करून झाल्याच्यानंतर मिक्सरमधून काढायचं आहे आपल्याला आणखीन. तर हे काढून घ्यायले मी. आणि माझ्या भावाच्या शेतामध्ये फणसाचं झाड पण आहे, आवळ्याचं झाड पण आहे. मी अगोदर फणसाची भाजी पण केलेली आहे, ती पण शेतातलाच व्हिडिओ काढलेला आहे मी तिथं. आणि फणसचं झाड आणि फणस कसं असते सगळं दाखवलेलं आहे. तर हे मोहऱ्या पण काढून घेतल्यात मी. दोन्ही पण थंड होऊ द्यायचे आता ह्याला सगळं. आता ही रेसिपी थोडीशीच आणखीन भरपूर साहित्य लागणार आहे. तेवढं हे अगोदर भाजायचं हे दाखवलेलं आहे तुम्हाला मी. मग हे करून घेतल्याच्यानंतर मीठ, लसूण, हळद ते सगळं किती किती टाकलं होतं ते सगळी रेसिपी दाखवणार आहे पद्धतशीर मी. हे लसूण थोडासा सोडून घेतलेला आहे, पण मी वाटी भरून चांगला मोठा वाटी भरून पाव किलो लसूण सोलून घेणार आहे एवढ्या लोणच्याला मी. आणि मग हे लवंगा थोड्याशा घेतल्या होत्या, कच्च्याच लवंगा घेतल्या होत्या. आणि हे मेथ्या आहेत, मेथ्या तेल गरम होताना तेलामध्ये टाकणार आहे मी. हे भरपूर 3 चमचे होते मेथ्या एवढ्या आणि तेलामध्येच टाकायच्यात मला हे. आणि वाटून पण कुणी टाकतात, पण कडू लागते त्याच्यानं. तेलामध्ये टाकल्यानं जरासं खरपूस झालं तर कडू लागत नाही आणि टेस्ट पण खूप टेस्ट लागते चांगलं. तर आपण हिंग पण टाकू शकतो, पण मी टाकलं नाही, थोडं वेगळं टेस्ट लागते म्हणून आता ह्याचं. तर हे असं एवढं चांगल्या एकदम पाणी एकदम थोडं पण नाही आणि सुकलेली आहेत या फोडी, एकदम पांढऱ्या शुभ्र आहेत, पिकलेल्या पण नाहीत या. जास्त पिकल्या तर मग लोणचं खराब होते लवकर. तर हे टप एवढ्या मोठ्या टपमध्ये बनवावं लागलं मला. आणि 2 तेलाचे पाकिटं घेतलेत मी फॉर्च्यूनचे. आणि हे मिठाचं पाकिट पण घेतलेलं आहे, एकच लागलेलं आहे, एक काढून घेतलेलं आहे मी. आता लागते म्हणून एवढं भरपूर ठेवलं मी सगळं मसाल्याचं सगळं काढून. आणि हे 2 पाकिटं ह्याच्यातलं पण थोडंसं पाव किलो तेल काढून घेतलेलंच आहे मी. 1 किलो आणि 3 पाव तेल टाकलेलं आहे एवढ्या आंब्याला मी. आता हे लसूण पण सगळं सोलून घ्यायचं आहे आणि हे मसाले सगळे दळून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये, दोन्ही पण भांड्यामध्ये. एका भांड्यात मी मोहऱ्या दळून घेणार आहे आणि एका भांड्यामध्ये धने. मोठी प्लेट असल्यामुळं थोडं अवघड होते टाकायला, त्यामुळं मग मी हाताने थोडं घेतले होते काढून. तर अगोदरच मी छोट्या प्लेटमध्ये थोडं घेतलं असतं तर चाललं असतं, पण हे थंड व्हायसाठी ठेवल्या होते मी एवढे धने असे. आता हे सगळं हे झाल्याच्यानंतर आता हे दळून घ्यायचं आहे आपल्याला. ह्याचं झाकण लावून घेतले आणि ह्याच्यात पण धने टाकून आणखीन थोडेसे दळून घ्यायचेत. आणि मग आंब्याच्या फोडी तर एकदम सुकून गेल्यात चांगल्या. हे दोन्ही पण धने पण आणि मोहऱ्या पण दळून घेतल्या होत्या मी. आणि मग तेलाचं पाकिट फोडून घ्यायचं होतं मला. तर मग हे तेलाचं पाकिट फोडून घ्यायले मी. कैंची घेतलेली आहे कढईमध्ये, दोन्ही पण पाकिटं फोडून टाकणार आहे मी. तर हे थोडं पण तेल 1 किलो आणि 3 पाव तेल लागलं होतं एवढ्या लोणच्याला.
आणि हे मिठाचं पाकिट एकच लागलं होतं. तर एक मिठाचं पाकिट टेस्टी झाले आणि एवढं भरपूर मीठ पण चांगलं पण झाले, कमी पण नाही जास्त पण झाले याच्याला. तर एक पाकिट टाकून घेतलं आहे मिठाचं मी. मग आता हे दळलेलं आहे ते पण टाकून, लसूण पण सोलून घेतलं आहे मी चांगला 1 किलो. तर मी काही पण करायचं असलं ना, मी अगोदर माझ्या आईला आत्याला असं विचारून करते मी किती घ्यायचं काही नाही सगळं. तर असं विचारते मी आणि मग करते सगळं, आणि ते टेस्टी पण होते मग मोठ्या माणसाला विचारून केल्याने सगळं. तर हे असं हे धने पण दळलेले टाकून घेतलेत मी, मोहऱ्या टाकून घेतल्या सगळ्या अगोदर. तेल पण गरम करायचं आहे. तर हे लसण एवढा टाकून घेतलं, कच्चाच लसण टाका म्हणून माझ्या हाताने सांगितलेलं आहे. आणि लवंगा पण कच्च्याच टाकायला सांगितल्या होत्या. तर सांगितलं तसं केलं म्हणूनच टेस्ट झालेलं आहे लोणचं. हे लाल तिखट एवढं काढून घेतलेलं आहे वाटीभर मी. तर हे 1 किलो असं तिखट लाल. आणि मग आणखीन एक पाकिट फोडून घेत आहे. तर हे असं टाकून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यातलं थोडंसं तेल मी 1 किलो वाचून घेतलेलं आहे ह्याच्यातलं हे पाकिटमधलं. तर हे तेल आता असं गरम होऊ द्यायचं आहे गॅसवर. मग पुन्हा लोणचं बनवायचं म्हणजे पूर्ण दिवसच लागते, पण आपण उल्हासाने बनवायचं. वर्षभर आपल्याला लेकराला खायला टेस्टी लागते म्हणून बनवावंच लागते. लोणच्याशिवाय तर जेवणच जात नाही लेकराला ते. मग आता हे तेल असं मी गॅसच्या ह्याच्यावर ठेवलेलं आहे गरम व्हायला. आणि ह्याच्यामध्ये एवढे मसाले टाकून घेतले तर मला दाखवते मी. कच्चा लसूण, कच्च्या लवंगा, हे सगळं थोडंसं हलकंसं भाजलेले मसाले ते टाकलेले आहेत, मीठ टाकलेलं आहे. आणि तेल गरम व्हायले चांगलं आता हे कढईमध्ये. तर कढई तर गरम होताना तर तेल एकदम पद्धतशीरच सगळं करावं लागते. आणि थोडेसे गरम झाल्याच्यानंतर मी मेथ्या टाकून घेतलेल्या आहेत. मी मेथ्या बिलकुल वाटून टाकलेल्या नाहीत, मी तेलामध्येच टाकलेल्या आहेत सगळ्या शाबीत. आणि खूप सेंट पण याच्यामध्ये टेस्टी छान येते याच्या मेथ्यामुळं लोणच्याचं. थोडंसं आपण मेथ्याचं पावडर पण थोडंसं टाकलं तर चालते, एखादी अर्धा चमचा. मग आता ह्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे मी 2 चमच. साखरनं म्हणजे गच्च राहते. आंब्याच्या फोडा अशा एकदम नरम होत नाहीत. वर्षभर आपले आंबाच्या फोडी अशाच असतात मग चांगल्या गच्च, आणि खराब पण होत नाही. टेस्ट पण वेगळीच लागते चांगली. 2 चमचे, जास्त नाही 2च चमचे साखर टाकायची. आणि पुन्हा ह्याला आणखीन एकदा परतून घ्यायली मी सगळे फोडीला मसाला. तर हे जास्त फोडी असल्यामुळं हे लईच उशीर लागत होता मला हे करायला, तरी पण मी केलेलंच आहे. दरवर्षी तर माझी आत्या नाही तर आई असत्या करू लागायला, पण दोघी पण करू लागायला नव्हते ह्या वर्षी. तर मी एकटीनंच केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटत आहे मी मसाला ते सगळं विचारून फोनमध्ये त्यांना घेतलेलं आहे, आणि मी एकटीच करत आहे. तर आपण काही पण जिद्द केल्याच्यानंतर काही पण करू शकतो आपण. आणि मग हे झाल्याच्यानंतर प्लास्टिकमध्ये जास्त दिवस ठेवून कोणत्याही वस्तू खायच्या नसतात मी. तर जर्मलमध्ये पण जास्त दिवस ठेवून खायचं नसते. आंब्याचं तर लोणचं बिलकुल जर्मलमध्ये बनवायचं नसते. मी अगोदर पण स्टीलमध्ये बनवलं होतं तर खराबच झालं होतं, पण प्लास्टिकमध्ये खराब होत नाही, पण लई दिवस ठेवायचं नाही. तर हे आता गरम झालेलं आहे तेल. सगळ्याच मेथ्या मी टाकून घेतलेल्या आहे तेलामध्ये. 3 चमच होत्या जेवणाच्या चमच्याने मेथ्या, जास्त पण घेतलेल्या नाहीत. आणि मापकच आपले मसाले जसे आपल्याला पाहिजे तेवढे घेतले ना तर टेस्ट चांगली लागते. जास्त पण झालेलं तर चांगलं लागत नाही टेस्ट. तर कुणी धने पण टाकत नाहीत लोणच्यामध्ये, तरी पण लोणचं छानच होते चांगलं टेस्टी. फक्त त्या आंब्याच्या फोडी कशा फोडायच्या, धुवायच्या आणि सुकून कशा घ्यायच्या वाळून चांगल्या, बगर पाणी बिलकुल राहणे तसं. तर हे सगळं तेल थंड झाल्याच्या नंतरच टाकायचं आहे. मी हाताने बघत आहे थंड झालं का. तर तेलच फक्त तेलामध्येच फक्त लाल तिखट टाकायचं आहे, कोणताच मसाला जास्त नाही टाकायचा तेलामध्ये. सगळं त्याच्यामध्येच टाकलेलं आहे मी आंब्याच्या फोडीमध्येच मसाला. तर एवढं लाल तिखट टाकलं, एवढं टोपली वाटी भरून होतं एवढं सगळं तर टाकून घेतलेलं आहे मी. तर जे 1 किलोच्या वरीच असं हे लाल तिखट सगळं. आणि मी सगळं हे अंदाजानेच बनलेलं आहे, पण टेस्ट भरपूर चांगली झालेली आहे. पुन्हा पुन्हा सांगते मी, म्हणूनच तुम्हाला रेसिपी शेअर करत आहे मी सगळी ही. तर मग आता हे तेल सगळं थंड झाल्यावरच टाकलं, नाही तर चटणी आपली करपून जाऊ शकते ही लाल. तर हे घरीच दळून आणलेली आहे लाल तिखट मी. तर सगळं आता हे सगळं थंड होऊ द्या चांगलं. आता हे सगळं तेलामध्ये चटणी सगळी विरघळू द्यायची चांगली. मग हे झाल्याच्यानंतर आपल्याला टाकून घ्यायचे आहे त्या ह्याच्यामध्ये आंब्याच्या फोडीमध्ये मसाला. तर सगळं लास्ट आता हे एवढाच मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला, आणि चांगलं त्याला आणखीन एकदा हे करून फिरून मग झाकून ठेवून द्यायचं आहे आता हे लोणचं. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. सगळंच विरघळून गेलेलं आहे लाल तिखट ह्याच्यामध्ये, आणि खूप कलर पण छान आलेला आहे याचा. तर आता हे सगळं ह्याच्यामध्ये आंब्यामध्ये टाकून गेले फोडीमध्ये सगळे हे. तर माझ्या भावाचं शेत ते मी सगळं तुम्हाला 7व्या वर्षाच्या दिवशी दाखवलेलं आहे मी. आणि आम्ही पूजा कशी केलेली आहे ते जरूर पाहत जा माझे मागलचे व्हिडिओ आवडले तर. तर फणसाचं झाड पण दाखवलेलं आहे मी,
आणि आम्ही ट्रॅक्टरवर गेलो होतो. पुन्हा शेतामध्ये आमच्या वडिलाचे संबंध होते, तिथं पूजा ते केलं होतं. आणि येळा अमावस्याची पूजा कशी केलं होतं काय नाही सगळं दाखवलं होतं आम्ही व्हिडिओमध्ये. पण मी काही असं ह्याच्यामध्ये मला फक्त हे व्हावं म्हणून करत नाही. मी चांगलं माहिती असली तरच टाकते मी सगळं व्हिडिओ. तर आणि भरपूर व्हिडिओ असला तरच टाकते मी. शॉर्ट एकदम पण टाकते आणि लाँग व्हिडिओ पण टाकत असते मी. तर काहीतरी चांगलं दुसऱ्याला आपल्याकडून शिकायला भेटावं असंच टाकत असते मी. तर हे लोणच्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. आवडतं लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे असं लोणचं मी बनवून घेतलेलं आहे आणि हे परतून घ्यायले मी सगळं. तर खूपच अवघड आहे. भरपूर मी आंबे मोजायला पाहिजे होते पण आंबे मोजलेले नाहीत. काही म्हणतात ना काही मोजून करू नये म्हणून, असं अंदाजानेच करा म्हणून. तर काही असं जास्त दिवस ठेवायचं तर मी तसंच केलेलं आहे. आणि हे सगळं माझे आत्या आणि आईला रेसिपी सगळं विचारून केलेली आहे. आणि कुणाकुणाचे भाऊ उन्हाळ्यामध्ये आंब्याचे रसाचे आंबे आणि कच्चे आंबे आणतात ते नक्की कमेंट्स करून सांगा. आणि बहीण भावाचं प्रेम ते कायमच टिकून राहावं ही माझी सगळ्यांची इच्छा असते. तर हे असं लोणचं बोलत झालेलं आहे. आणि मग आता हे झाकून ठेवायचं आहे. आता हे लोणचं सगळं मी आता किती उचलत पण नव्हतं, टपमध्ये एवढं वजन झालं होतं. मी उचलून दुसरीकडे ठेवते मला तर मग त्याच जागेवर ठेवलेलं आहे मी तसंच. आणि एकदा परतून घेत आहे मी त्याचं. तर राबवतो भाऊ राया मातीचं केलं सोनं. हेच तर सोनं असते. वर्षातून एकदा सगळे शेतकऱ्याचे येते पण मन भरून जाते घरी आल्याच्यानंतर. प्लेटमध्ये मग आता लोणचं पण टेस्ट करून घ्यायचं आहे. आंब्याच्या फोडी मी भरपूर खाल्लेल्या आहेत फोडताना पण. आणि लहानपणी पण भरपूर आम्ही खात होतो आंबे तर खूपच टेस्टी लागतात सगळ्यांनाच. तर कच्चे आंबे पण चटणी पीठ लावून ते छानच लागतात. तुम्ही पण लोणचं टेस्टी करा. टेस्ट पण करून बघितलेलं आहे. खूप टेस्टी झालेलं आहे लोणचं. तर सोनंच भावाने केलेलं आहे सगळं शेतातलं. तर मग सोन्याला चांगलंच करून ठेवावं लागते सगळं हे पद्धतशीर.